आणि आज मुळात मला सांगायचं आहे म्हणजे हे संमेलन यशस्वी होण्यासाठी मुळात म्हणजे समीक्षा मॅडम हे एवढं इझी नाही. मुळात हे मुंबईमध्ये असं संमेलन घडवून आणणं खरंच मोठी गोष्ट आहे. हा एक खांबी तंबू यांनी उभारलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांची म्हणजे ज्योतिषशास्त्राबद्दलची तळमळ आणि त्यांचा उत्साह आणि प्रबळ इच्छाशक्ती या तीन गोष्टींच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. आपलं भाग्य आहे की आपण एकत्र इथे येऊ शकतो हे यांच्यामुळे. आता आपण यांनी मला दिलेला आहे की कृष्णमूर्तीचा फलादेश. प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की ज्योतिषशास्त्राच्या बऱ्याच पद्धती आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं आपापलं काही बलस्थान आहेत, काही त्याच्यात त्रुटी आहेत. त्यामुळे एकमेकाच्या याच्यावर ही पद्धत चांगली किंवा ही वाईट असं कोणीच ठरवू नये. जे आपल्याला भावतं किंवा जे अचूकपणे आपल्याला रिझल्ट देऊ शकतात ती पद्धती आपण निवडावी एवढंच फक्त सांगतोय. याच्यासाठी कृष्णमूर्ती सरांनी साधारण 1963 साली ही पद्धती प्रचलित केली. त्याच्या आधी जवळजवळ 20 वर्ष त्यांचं याच्या बाबतीतलं संशोधन चालू होतं. संशोधन म्हणजे अगदी जोरदार संशोधन चालू होतं, कारण त्यांचे विचार त्यावेळच्या लोकांना अजूनही मान्य नाही आहे हेही मी सांगतो. तर त्यावेळी तर त्यांच्यावर खूपच फटके बसले. त्यांची संमेलनं उधळली गेली, त्यांच्या अभ्यासकांना मारही बसला. कारण जे होतं ते प्रस्थापिताच्या विरुद्ध सगळं चाललं होतं, पण ते ऐकले नाहीत. त्यांना जे पटत होतं कारण ते संशोधक वृत्तीने सगळं करत होते, त्यामुळे त्यांनी जे त्यांना पटलं, जे त्यांना योग्य वाटलं त्यांनी हिरिरीने मांडलं. आणि ते निस्सीम गणपतीचे भक्त होते, त्यामुळे गणपतीच्या त्यांची कृपाशीर्वाद त्यांच्यावरती होते. तसंच यांचे कांची कामकोडीचे मठाचे जे हे होते शंकराचार्य, त्यांचाही त्यांना वरदहस्त होता. अशा काही गोष्टीमुळे ते पुढे चालत राहिले. त्यांनी देशविदेशात त्यांनी दौरे केले आणि आपलं जे म्हणणं आहे ते मांडत गेले. त्यांना आयुष्य फार कमी लावलं. तसं तर वयाच्या 64व्या किंवा 68व्या वर्षी ते गेले. त्यांनी एक पहिली गोष्ट सांगितली जी अगदी आपल्या विरोधात सगळ्या म्हणजे पारंपरिकच्या विरोधात जाऊ शकेल अशी. त्यांनी सांगितलं की कोणताही ग्रह या स्थानी आहे त्या स्थानाची त्याची जरी दशा असली तरी तो ते फळ देऊ शकत नाही. तो ग्रह त्याच्या नक्षत्र स्वामीला बांधील आहे. आता हे किती पटणार आहे इथे, पण हे त्यांनी नुसता सिद्धांत सांगितला नाही, त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं. उदाहरणार्थ आपण बघितलं की दशम स्थानात रवी आहे किंवा दशम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी रवी. आता उपनक्षत्र स्वामी का म्हणजे काय ते मी नंतर सांगतो. पण दशम स्थानात समजा रवी आहे किंवा रवीचं हे आहे आणि रवी बुधाच्या नक्षत्रात असून बुध पंचमात आहे, तर दशम स्थानाचा रवी त्याच्या दशेमध्ये नोकरीमध्ये चांगलं फळ देत नाही. रवी हा दशम स्थानीचं असून सुद्धा तो फळ, कारण त्याला बुध मारक आहे तिथे पंचम स्थानातून कदाचित काही वेळेला तो बुध त्याची नोकरी सोडवतो. म्हणजे आपला जे कन्सेप्ट आहे की अमुक ग्रह अमुक ठिकाणी फार जोरात असतो तसं नाही. दुसरी गोष्ट, एक दुसरं उदाहरण सांगतो. गुरु जर का द्वितीय स्थानात आहे किंवा द्वितीय स्थानाचा धनस्थानाचा तो उपनक्षत्र स्वामी आहे आणि त्याचा तो जर का मंगळाच्या नक्षत्रात आहे आणि मंगळ जर का अष्टम स्थानात आहे, तर त्याला गुरुसारखा समर्थ ग्रह आणि पैशाचा कारक ग्रह पण द्वितीय स्थानातून त्याच्या दशेत सुद्धा तो त्याला फळ देत नाही. कारण त्याला ऐकायचं कोणाचं, अष्टमातल्या त्याच्या मंगळाचं नक्षत्र स्वामीचं. प्रत्येक ग्रहाला हे त्याच्या नक्षत्र स्वामीप्रमाणे वागायला लागतं, त्याचं ऐकावं लागतं. हा कन्सेप्ट भयानक आहे, हा पटणारा कन्सेप्ट नाही आहे. त्यामुळे लोक म्हणतात असं कसं, गुरुसारखा समर्थ ग्रह आहे तिथे आणि द्वितीय धनस्थानात आहे आणि तो रिझल्ट देणार नाही देत. हे कृष्णमूर्ती सरांनी हा सिद्धांत मांडला, तो सिद्ध करून दाखवला आणि ते त्याच्यापुढे म्हणजे त्यांना तेवढंच करतच राहिले ते. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की आता आपल्याला हा प्रश्न पडला पाहिजे की एखादा ग्रह जर का समजा 2-3 ग्रह आहेत एकाच ग्रहाच्या नक्षत्रात आणि ते सिमिलर वागतील का, तर नाही.
त्याचा उपनक्षत्र स्वामी जे सांगेल त्याप्रमाणे म्हणजे त्याप्रमाणे त्याच्यात वैविध्य येईल. आता उपनक्षत्र स्वामी आल्यामुळे काय झालं, त्याचे 4 पार्ट झाले. कृष्णमूर्ती सरांनी कोणत्याही ग्रहाचे 4 पार्ट केले. ग्रह, त्याचा नक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी आणि त्या उपनक्षत्र स्वामीचा नक्षत्र स्वामी. कोणताही ग्रह पहिल्यांदा फळ देताना तो कोणत्या मार्गाने फळ मिळेल त्या घटनेचं ते सांगतो. त्याचा नक्षत्र स्वामी ते फळ नक्की मिळेल की नाही सांगतो. आणि पुढचे उपनक्षत्र स्वामी आणि नक्षत्र स्वामी मिळून ते नक्की कन्फर्म तो देईल की नाही ते सांगतात. म्हणजे इथे 4 पायऱ्यांनी ग्रह काम करतो. नुसता ग्रह कोणताच कधीच काम करत नाही, हे एकदम ठाम आहे. हे त्यांनी सगळ्या बाबतीत प्रूव्ह करून दिलेलं आहे. आपण एखादी म्हणजे काय होतं, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. माझ्याकडे पुण्यावरून पत्रिका आली होती. त्या मुलीला ती प्रेग्नंट होती म्हणून तिने IT मधली होती, तिने नोकरी सोडली आणि हे करायला लागला, आराम करायला म्हणून. पण मेन टाईम तिने एका क्रॅश कोर्स केला शेअर्सचा वगैरे, पैसे होते गाठीचे. तिला एका पुण्यातल्या ज्योतिषाने सांगितलं, तुझा पंचमेश बुध असून तो लाभात आहे, भरपूर पैसा मिळेल, काही काळजी करू नको. तिने ते सगळेच्या सगळे पैसे तिथे टाकले आणि गेले. आता विचार करायला गेलं तर बघा, पंचमेश बुध म्हणजे शेअर्सच्या स्थानातला बुध तोच लाभात आहे म्हटल्यावर त्यांनी दिला पाहिजे. मी तिचा पंचमाचा उपनक्षत्र स्वामी बघितला, तो 8 आणि 12चा कार्यश होता, गेले पैसे सगळे. उपनक्षत्र स्वामी काय काम करतो, उपनक्षत्र स्वामीला बघितल्याशिवाय कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये रिझल्ट तुम्ही देऊच शकत नाही आणि तुम्हाला त्यांनीच तिथून रिझल्ट मिळतात. कृष्णमूर्ती सरांनी काय केलं, प्रत्येक घटनेचे किंवा प्रत्येक गोष्टीचे त्यांनी एक सकारात्मक आणि नकारात्मक असे भाव तयार केले. उदाहरणार्थ लग्न. लग्न हा कन्सेप्ट कसा आहे, लग्न सप्तम स्थानातून आपण बघतो. लग्न म्हणजे एक नैसर्गिक जोडीदार किंवा तुमचं वैवाहिक सौख्य या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, चांगलं लग्न व्हायला सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी जर का 7, 2 आणि 11चा कार्यश असेल तर तुमचं लग्न होतं. आणि त्याच्यासाठी दशा, महादशा, अंतर्दशा त्या आपण पूरक पाहिजेच. आता हे का, तर सप्तम स्थान हे नैसर्गिक तुमच्या जोडीदाराचं स्थान आहे, त्यामुळे ते पाहिजेच. द्वितीय स्थान त्यांनी अशा करता केलं की लग्न होतं त्यावेळी मुलगी सासरी जाते आणि ती एखाद्या कुटुंबाशी जोडली जाते, म्हणून धनस्थान किंवा कुटुंबस्थान त्यांनी घेतलं, म्हणजे दुसरा भाव घेतला. लाभस्थान का घेतलं, कारण ते इच्छापूर्ती स्थान आहे. लग्न करतो म्हणजे माणूस काय, ती इच्छा दोघांची पूर्ण होते म्हणून लाभस्थान. म्हणजे हे ॲनालिसिस जे आहे, हा कन्सेप्ट जो आहे एकदम व्यवस्थित आहे. तसंच त्यांनी समजा आता घर घ्यायचंय तर घरासाठी त्यांनी 4, 11 आणि 12 भाव लागले. चतुर्थ भाव हा घराचाच आहे. 11वा भाव म्हणजे लाभस्थान म्हणजे इच्छापूर्ती आहे. 12व्या भावातून तुम्ही त्याच्यासाठी जो खर्च येतो, वेळ येतो, तो दाखवला. आता मजा अशी आहे की घर विकायचं असेल तर काय करायचं, मला घर विकायचंय आणि माझ्या कुंडलीवरूनच बघायचंय. अर्थात तो प्रश्न कुंडलीचा प्रश्न आहे, पण मला माझ्या कुंडलीत माझं घर विकली जाईल का, तर माझं घर विकत घेणारा जो कोण आहे तो सप्तम स्थान, कारण व्यवहाराचं स्थान आहे. सप्तम स्थानावरून तो बघितला पाहिजे. आणि सप्तम स्थानाचं चतुर्थ स्थान, तो जो घेणार घर माझ्याकडून त्याचं चतुर्थ स्थान ते आहे दशम. म्हणजे दशम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी 10, 5 आणि 6 यांचा कार्यश असेल तर माझं घर विकलं जाईल. आतापर्यंत एक मोठा कन्सेप्ट चाललाय की विकायचं असलं घर तर चतुर्थाचा हे चतुर्थेश ज्यावेळी गोचरीने तृतीयात जाईल त्यावेळी तुमचं घर विकलं जाईल. पण हा जो यांनी कन्सेप्ट सांगितलाय कृष्णमूर्तीने, ह्याला कुठेच नाही. म्हणजे सप्तमाचा हे चतुर्थात त्याचा दशमाचा 10, 4, 10 आणि 11, 4, 11, 12 हा 5 म्हणजे 10, 5 आणि 6 स्थानं येतात. अनालिसिस त्यांनी एवढं व्यवस्थित आणि परफेक्ट करून ठेवलंय की तुम्ही कुठेच हे करू शकत नाही. त्याच्यानंतर त्यांनी पुढची हे सांगितलं, एखादी घटना घडायला रवी, चंद्र आणि ती दशा, महादशा, दशा, अंतर्दशा यांचे ज्यावेळी पाठ घेतात त्यावेळी महादशाच्या राशीतून आणि याच्या अंतर्दशाच्या नक्षत्रातून ज्यावेळी रवीचं भ्रमण होतं
त्यावेळी ती घटना घडते आणि ती प्रॉपर घडते. त्याचं ते त्यावेळी ती घटना घडते हे त्यांनी अगदी व्यवस्थितपणे क्लिअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे घडतं. त्यामुळे त्यांचं ॲनालिटिकली ते अगदी परफेक्ट आहे. आता दुसरी गोष्ट आत्तापर्यंत जे झालं त्याच्यावरून मी सांगतो. कृष्णमूर्तीमध्ये उच्च ग्रह, नीच ग्रह, मित्र ग्रह हा कन्सेप्ट नाही. कोणता शुभ ग्रह, अशुभ ग्रह हा कन्सेप्ट नाही. शुभ ग्रह चांगली फळं देतो आणि अशुभ ग्रह वाईट फळं देतो असं नाही. त्यामुळे हे आजपर्यंत जे शनी, राहू, केतू आणि मंगळाला झोडपत आलेले आहेत ना, त्या सगळ्यांना कृष्णमूर्तीमध्ये चांगला सन्मान मिळालेला आहे. किंबहुना कृष्णमूर्तींनी राहू आणि केतूला खूप नावाजलेले आहे. हे तुमच्या जर असं विरोधात बोलतो, लॉर्ड्स आर स्ट्रॉंगर दॅन द प्लॅनेट्स. म्हणजे इतर 7 जणांपेक्षा राहू केतूला त्यांनी भरमसाठ महत्व दिले आणि ते प्रत्ययाला येतं असं नाही नुसतं त्यांनी लिहून ठेवलंय म्हणून झालंय. त्याचा प्रत्येक पदोपदी येतो. आता काय आहे, इतके वर्ष आपण त्याच्यातच घोटाळलेलो आहे, त्यामुळे ते नाही कसं म्हणायचं हा प्रॉब्लेम येतो. याच्याकरता कृष्णमूर्ती नीट शिका. मी सांगतो ना, प्रत्येकाने कृष्णमूर्ती नीट शिका. आहे क्लिष्ट, त्रासदायक आहे, त्रास होणार, पण एकदा तुम्ही कृष्णमूर्ती शिकलात ना का त्याच्यासारखं काहीच नाही. आता कसं आहे, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ह्या गोष्टी मी सांगितल्या एकदा माझी आणि श्री भट डोंबिवलीचे तुमचे त्यांची माझी एका लग्न समारंभात गाठ पडली. त्यावेळी त्यांनी असा अवांतर गप्पा मारता मारता त्यांनी मला विचारलं, नाही इथे अग्नी कुठे आहे, आपलं सॉरी मंगळ कुठे आहे. मला कळलं नाही काय म्हणतात. एवढा ग्रेट माणूस आपल्याला विचारतोय, मी तर माझी थोडीशी तरतरलीस. मी म्हटलं आता काय उत्तर द्यायचं. म्हणजे सर नाही, मला नाही कळत आहे. ते म्हणाले तिथे स्टेजवर बघा होमामध्ये अग्नी आहे ना, तो काय, तो मंगळ आहे. अरे आपण मंगळाचं काय कारकत्व बघतो नेहमी, की मंगळ कापतो, भासतो, तोडतो किंवा विभाजन करतो. हा मंगळ तिथे 2 जीवांचं मिलन करतोय, तर या मंगळाला आपण का वाईट म्हणायचं. हे बघा, पारंपरिक मधल्या एका मोठ्या द्रष्ट्या ज्योतिषांनी काढलेले हे उद्गार आहेत. याला मानलंच पाहिजे ना. हा सारासार विचार असेल तर समजतो. या बाबतीतलं त्यांनी ते हे केलं. आता कृष्णमूर्तीने जे संशोधन केलं ना, ते अतिशय डोळसपणे केलं. म्हणजे ठोकताळे अजिबात नाहीत कृष्णमूर्तीमध्ये. ॲनालिसिस आहे, त्या ॲनालिसिसला जमलं तर जमलं, नाहीतर नाही. पंचमाचा उपनक्षत्र स्वामी 5, 2, 11चा याच्यापैकी एखाद्या भावाचा कार्यश असेल तर बाईला बाळ होणार, नाहीतर नाही. हे स्पष्ट आहे. ह्याच्यात ठोकताळे नाही होईल, मग तुझं बघ गुरुबळ येईल, तुझं हे येईल, असले धंदे नाही. स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे, जे आहे ते याच्यात बसतंय तर हो, नाहीतर नाही. या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आता तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं आहे की कृष्णमूर्तींनी, द ॲस्ट्रॉलॉजर शुड बी व्हेरी मच अलर्ट अँड वेल इन्फॉर्म्ड. त्यांनी खूपसा तो सावध असला पाहिजे. काय चाललंय आपल्या आजूबाजूला, काय काय पद्धतीने समाज कसा वावरतोय किंवा काय होत आहेत, काय बदल घडत आहेत, ते शिकण्याची त्याची नेहमी हे पाहिजे, प्रवृत्ती पाहिजे. नाहीतर मला काय करायचं असं नाही, मी मागच्याचं घेतलेलं आहे, तेवढंच लिहिलेलं आहे, तेवढंच वाचून मी घेतलं आणि मी तेवढंच सांगत बसलो, हे नाही चालणार. कारण परिस्थिती वेगळी येते. आजची मुलं जी येत आहेत ती अशीही मानत नाही या गोष्टींना. त्यामुळे बाप नाही दाखव, नाही तर श्राद्ध कर घे. तुम्हाला ते त्यांना ॲनालिटिकली सांगता आलं पाहिजे. हे ना हे असं आहे म्हणून मी हे सांगतोय, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो. पंचम स्थान हे शिक्षणाचं, मगाशी कोणीतरी बोललं शिक्षणाचं स्थान, ते बरोबर आहे. हा कन्सेप्ट आपल्यासाठी आधीपासून आहे. का तो पंचमातून आपण आत्मा बघतो, अंतरस्फूर्ती बघतो, काही साहित्य कला वगैरे यांची निर्मिती करणारं स्थान म्हणून आपण त्याला बघतो. ईश्वरी साधना आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ते. त्यामुळे तो पंचम स्थान हे असतं. पण पंचम स्थानातून आणखीन काही गोष्टी आहेत ना, मौज मजा, क्रीडा, पिक्चर, नाटक, मौज मस्ती, बाहेर आउटिंग. आता जर का एखादा मुलगा म्हणजे शिकणारा स्टुडंट जर का या गोष्टीत गुंतला तर काय शिकणार काय तो. म्हणून कृष्णमूर्तींनी चतुर्थ स्थानाला वेटेज दिलंय.
कारण आईच्या उदरातून आपलं शिक्षण सुरू होतं. आणि चतुर्थ स्थान म्हणजे हे आहे, सांगतो, वदंती विद्या जननी सुखाणी सुगंधू गोबंधू मनोगुणानी महिपयान क्षिती मंदिराणी चतुर्थ भाव प्रभवानी तज्ञ. हा जातक पारिजात ग्रंथामध्ये हे उल्लेख आहे. म्हणजे काय, विद्या माता मातृसुख सुगंध गायी वगैरे ह्याचं चतुर्थ हे लिहिलेलं आहे. चतुर्थ स्थान कोणी वाचलंय, कोण वाचतंय आपल्यापैकी? तर आपण धरलंय पंचम स्थान, दिलंय लागू आपलं. दुसरं उदाहरण सांगतो. आता नवम स्थानातून काय बघतो आपण? नवम स्थानाला भाग्यस्थान म्हटलंय. नवम स्थानाला ज्यावेळी आपण भाग्यस्थान म्हटलं त्यावेळीचा तो काळ वेगळा होता. प्रत्येक माणूस प्रपंच करता करता परमार्थ करायचा, पण त्याचा विचार होता देवाशी, तो संलग्न व्हायचा विचार करत होता. म्हणजे देव, मंदिर, पूजा अर्चा, देवता ह्या सगळ्यांशी तो कनेक्टेड होता. हे सर्व पण आपल्या आयुष्यात असलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. आज काय, आज भाग्य कशावरून बघतो? नोकरी कशी आहे, किती गलेलट्ट पगार आहे, गाडी बंगला, बँक बॅलन्स, याच्यावरून बघतोय आपण. आता हे IT च्या मुलांना जर का एखादा मंत्र बोला म्हणून सांगितलं, 11 वेळा दिवसातून बोला, नाही बोलत, आम्हाला वेळ कुठे आहे काका, पॅकेजकडे लक्ष आहे, या गोष्टी होत नाही. मग आता ते बरं, नवम स्थान हे काय, तर दशमाचं व्ययस्थान आहे. दशम स्थानातून आपण जो पैसा अडका मिळतो किंवा नोकरी धंद्यातून आपल्याला जे काय मिळतं त्याचं व्ययस्थान झालंय नवम. म्हणजे काय करतं, तुमची नोकरी सोडवतं, तुमच्या स्पर्धा निर्माण करतं नवम स्थान. तुम्हाला याच्यामध्ये व्यवसायामध्ये खोटं आणतं, तुमचं नोकरी जाते काही वेळेला. मग हे जे पैशाच्या विपरीत जे स्थान आलंय नवम स्थान, त्याला आजच्या घडीला आपण कसं भाग्यस्थान म्हणायचं? आज कसं वेळ त्यावेळी होतं ते भाग्यस्थान, आता ते भाग्यस्थान नाही. जे स्थान आपल्याला पैसा देत नाही आणि आपल्याला त्याच्यातून आपल्या नोकरी धंद्यातून आपल्याला बाहेर काढतं, त्याला भाग्यस्थान कसं म्हणायचं? हे कृष्णमूर्तींनी सांगितलं. कुठे चुकीचं आहे? जे आज घडतंय ते तुम्ही बघा, हे कृष्णमूर्तींचं म्हणणं होतं. प्राप्त परिस्थितीत जे जे काय होतंय ते तुम्ही हे करा. आता आपल्याला बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो, म्हणजे ज्योतिषी सांगतात ना, आपण म्हणजे आपल्यापर्यंत घेऊ नका, तुझा धंदा चालत नाही ना, बायको किंवा मुलाच्या नावाने करून बघ. अतिशय चूक गोष्ट. कोणाच्या नावाने, अगदी रामाच्या नावाने कर किंवा रावणाच्या नावाने कर, धंदा जर का तुझी ग्रहस्थिती त्यावेळीची जर का 5, 8, 9 जर का आलेले आहेत, काही कर, काही होणार नाही. पण मग एवढे सरळ सरळ असं ही फालतूगिरी आहे. हे जे आपण सांगतो ते असं करा, यांच्या नावाने करा, मग होईल. आणखीन एक गोष्ट, काही वेळेला आपण म्हणतो ही घरात आली आणि माझ्या घराची भरभराट झाली. अजिबात नाही. कोणाच्या येण्याने, कोणाच्या पायगुणाने कोणाची भरभराट होत नाही. ती आली त्यावेळी तिच्या प्रेमाने, तिच्या सपोर्टनी किंवा तिच्याचं तिला दाखवून द्यायचं मी काय आहे ते, म्हणून तू कामाला लागला जोरात, जरा जोमात. आणि तुझ्या त्यावेळची दशा तुझी पैशाची होती, त्यामुळे तुला पैसा मिळायला लागला. बाकी ती आली म्हणून तुझं झालं असं कोणाच्या आणि कोणाचं. बऱ्याच वेळा काही स्त्रिया विचारतात, अरे काय आमची मुलं काय देवाचं काय करत नाही, मी करू का त्याच्यासाठी मंत्र? अरे काय फालतूगिरी आहे. ज्याला औषध घ्यायला पाहिजे, जो आजारी आहे त्यांनी औषध घ्यायला पाहिजे, मी घेऊन काय उपयोग आहे त्याला? पण सर्रास स्त्रिया विचारतात. कृष्णमूर्ती सरांनी सांगितलं, पूर्ण तुम्ही याच्यावर म्हणजे दैवावर तुम्ही अवलंबून किंवा ज्योतिष्यावर अवलंबून नाही, तुम्हाला तुमचा प्रयत्न करायचाच आहे. जर का तुम्हाला शिक्षण चतुर्थ स्थानावरून खूप चांगलं दाखवत आहे, तुम्ही अभ्यासच नाही केला, व्हाल पास. या गोष्टी फार प्रकर्षाने त्यांनी मांडल्या पुढे. पण आपण ना त्या याच्यात घोटाळ्यात बसलोय. आधी जे लिहिलंय ना तेच आत्ताची बघत चला तर खूप काय काय, आणि सगळ्या गोष्टींना त्यांनी नियमात बसवलेला आहे. ते नियम जर का आज आपण व्यवस्थित बघितले तर व्यवस्थित त्याच्यातून आपल्याला सगळे रिझल्ट मिळतात. कसलाच काही हे करायची गरज नाही आहे. त्या नियमाप्रमाणे परफेक्टली सगळ्या गोष्टी होत असतात. फक्त ते अभ्यास असला पाहिजे, त्याला त्रास घ्यायची तयारी पाहिजे तुमची. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे रुलिंग प्लॅनेट्स. तुम्ही मगाशी म्हटलं ना तसं रुलिंग प्लॅनेट, ज्यावेळी एखादी गोष्ट बघायला बसतो आपण त्यावेळी जी ग्रहस्थिती असते ती
खूप सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते. NSRD म्हणजे काय, तर एल म्हणजे तिथे त्यावेळेला उदित होणारं लग्न, एस म्हणजे काय तर त्यावेळेचा स्टार म्हणजे त्या दिवसाचा नक्षत्र स्वामी, आर म्हणजे काय त्या दिवशी चंद्र ज्या राशीत आहे तो आर, आणि डे म्हणजे त्या दिवशी जो दिवस आहे त्याच्या वाराचा स्वामी, दॅट इज NSRD. याच्यामध्ये NSRD मध्ये जर का राहू आणि केतू असले तरी त्यांना पण घेतलं जातं, त्यांनाही तेवढं वेटेज आहे, त्यांनाही तेवढं मान मिळतो तिथे, तर त्यांना NSRD मध्ये त्यांनाही इन्क्लूड केलं जातं. आता NSRD वरून काय, आपण ज्यावेळी तो एखाद्या भावाचा उपनक्षत्र स्वामी जी घटना बघतोय तो त्या NSRDच्या 4 ग्रहामध्ये प्रेझेंट असतोच. म्हणजे वरती दैवी शास्त्र जे आहे ना ते वरच्याने देऊन ठेवले आहे, कृष्णमूर्तीनेच ओळखले. ते NSRD मध्ये तो प्रेझेंट नसला प्रेझेंट तर तुमची काहीतरी जन्मवेळीची काहीतरी चूक झाली आहे किंवा त्यांनी प्रश्न विचारताना काहीतरी चूक, ज्याची जन्मवेळ थोडीशी काही मिनिटांनी किंवा तासांनी जर का बदललेली असते तर या NSRD वरून आपल्याला ती अचूक मिळवता येते. काही दिवसाचा पहिला प्रश्न आपण कुंडली न मांडता NSRD वरून बघू शकतो. दुसरी गोष्ट, छोटे छोटे जे प्रश्न आहेत, उदाहरणार्थ ऑफिसमधून नवरा घरी कधी येणार आहे, लेट येते सांगून गेलेली मोलकरीण किती वाजता घरी येणार आहे, 2-3 दिवसांनी येणारं ॲमेझॉनचं पॅकेट कधी येणार आहे, किंवा मी आता स्टेशनवर उभा आहे तर गाडी आता किती वाजता येईल, या सगळ्या गोष्टी कुंडली न मांडता आपल्याला NSRD वरून समजू शकतात. आता एवढ्या गोष्टी जर का कृष्णमूर्तींनी सांगून ठेवल्या आहेत तर का नाही त्याचा अभ्यास करायचा. मी प्रत्येकाला, मी इथे प्रचारक समजा मला पाहिजे जर कृष्णमूर्तीचा, पण मी खरंच सांगतो, मी काय, मला कुठे बेस आहे कसला, मला बेस नाही, मला ज्योतिषाचा अजिबात बेस नाही. मी ज्यावेळी 2005 साली ज्यावेळी शिकलोय त्यावेळी लक्षात आलं, आणि हे शिकता शिकता तिथे कृष्णमूर्तीच शिकलो, त्यामुळे मला ते लक्षात येत गेलं की कृष्णमूर्ती काय आहे. आणि मला काही जणांचं तसं हे मिळालं, शहासनांचं एक सरांकडे बसायला मिळालं, बघायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्याच्यावरून एक माझा पण हे पक्का होत गेला बेस की कृष्णमूर्ती इज ग्रेट. मी तेच सांगतो, असा अडकून एवढ्यातच बसून उपयोग नाही, पुढे गेलं पाहिजे तर कृष्णमूर्तीच मी म्हणेन नक्कीच. आता एवढ्यावर मी थांबतो. ठीक आहे, छान छान, एकदम मस्त, एकदम मस्त, सुपर. कृष्णमूर्तीचा रथ थांबत नव्हता पण हळूहळू आणि नंतरच माझ्या हातात माईक आला. फार सुरेख सर्व छान गाईड केलेलं आहे आणि फार कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी उलगडलेल्या आहेत. काय आहे, आपण म्हणतो की कृष्णमूर्ती उत्तम किंवा पारंपरिक उत्तम किंवा वैदिक ज्योतिष उत्तम किंवा ज्योतिष गणित उत्तम, तर सर्व ही एका ज्योतिषशास्त्राचे अंग आहेत. आणि आपल्या ह्या नवरस, हे जे सगळे वेगवेगळे नवरस आहेत त्याचा परिपाक म्हणजे आपलं हे संमेलन आहे असं म्हणूया. बघा, एकाच व्यासपीठावर कृष्णमूर्ती पद्धत, आपले अजय पाठक सरांची ज्योतिष गणित पद्धत, अनिल महामुनी सरांची काल सर्वयोग आणि उपासना करून केलेली पद्धत, आणि ह्याने तर आपल्याला वास्तूप्रमाणेच सांगितलं, म्हणजे किती छान ना. आता ह्याला सर्वांना मी एक एक पुष्पगुच्छ देणार आहे, नाही तर ते माझे पुष्पगुच्छ सुटतील, कालच तर ते देते, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी नंतर देते. ओके, म्हणजे शाल वगैरे आहे ते नंतर देते, पण आमच्या